हॅलो एव्हरीवन, तुम्ही पण थायलंड ट्रिपचा प्लॅन करताय का? मग आमचे व्हिडिओ बघायला विसरू नका. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आम्ही एक्सप्लोर केलेलं आमची थायलंड ट्रिप कशी होती. आम्ही पुण्यातनं फ्लाईट घेतली होती आणि आमचा बेंगलोर एअरपोर्टला 4 तासाचा हॉल्ट होता. आम्ही एक ट्रॅव्हल एजन्सी थ्रू गेलो होतो, पण आमचा एक्सपिरियन्स थोडा खराब होता. तुम्ही स्वतः पण बुक करू शकता. फार अवघड नाही आहे, हे आम्हाला थायलंडला गेल्यावरती कळलं. खूप छान एअरपोर्ट आहे. तुम्ही पण इंडियामध्ये ट्रॅव्हल करत असताल किंवा आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल करणार असताल तर या एअरपोर्टला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला शॉपिंग करायला आवडत असेल तर बेंगलोर एअरपोर्टवरती तुम्हाला खूप ऑप्शन आहेत, खूप ब्रँड आहेत. त्यानंतर खूप नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात या एअरपोर्टवरती. तर तुम्ही पण कधी गेलात तर नक्की या गोष्टी बघा. आम्ही मॉर्निंगला साधारण 8पर्यंत फुकेतला पोचलो. आमच्याच ट्रॅव्हलमध्ये बुक झालेली आम्हाला गाडी घ्यायला आली होती एअरपोर्टवरती. एअरपोर्टपासून आमचं जे हॉटेल होतं ते साधारण 10 ते 20 मिनटाच्या अंतरावरच होतं, त्यामुळं जास्त मोठा प्रवास नव्हता. आणि बघायला गेलं तर बँकॉक किंवा थायलंड पूर्ण बघायला गेलं तर खूप स्वच्छ आहे, खूप शांत आहे, लोकं पण चांगली आहेत. फर्स्ट डे आम्ही लोकल फूडच खाल्लं तिथे. रेस्ट करून आम्ही पार्टीसाठी निघालो. इल्युजन नावाचा हा पब आहे, आम्ही इथे गेलो होतो. खूप छान म्युझिक होतं आणि सेफ पण होतं. आणि हे मेन मार्केटमध्येच आहे. आमच्या हॉटेलपासून साधारण हे 20 ते 10 मिनटाच्या अंतरावरच होतं, त्यामुळे आम्ही टुकटुकनी गेलो होतो. असा होता आमचा थायलंडचा पहिला दिवस. नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका.